एक किंवा दोन अभंग होऊ शकतील असं मला वाटतं अजून उरलेल्या वेळेमध्ये. तुकोबा काय म्हणतात बघा, हा. अगदी तेच म्हणतायत, मी आता म्हणालो ते नारायणाचं फक्त नाव चित्तात असलं की पुरे. त्याच्यात ज्ञान आहे, सगळं आहे, तुम्हाला हवं ते सगळं ज्ञान त्यातच आहे. एक भाव चित्ती, चित्तामध्ये दुसरं काही नको. एक भाव चित्ती, तरी न लगे काही युक्ती. इतर काही युक्त्या ज्या आहेत, म्हणजे परत इतर साधनांचाच उल्लेख आहे, ज्ञान आहे, योग आहे, काय तंत्र आहे, आगम निगम, काही काही कशाचंही काही कारण नाही. म्हणजे सगळ्या अभंगात तुकाराम हेच सांगतात. एक भाव चित्ती, तरी न लगे काही युक्ती. इतर साधनांचा काहीही तुम्हाला तिकडे बघू सुद्धा नका. चित्तामध्ये मात्र भाव फक्त ठेवा. आणि हे हा वेदांताच्या जवळ जाणारा विचार आहे. कारण वेदांत असं म्हणतो, चित्तशुद्धी झाल्याशिवाय काहीच होणार नाही तुमचं. ते म्हणतात चित्तशुद्धी वगैरे आम्हाला काही कळत नाही, आम्ही चित्तामध्ये फक्त पांडुरंगाचा भाव ठेवणार, एवढंच आम्हाला माहिती आहे. त्याला काय म्हणायची नावं द्यायची ते तुमचं तुम्ही बघा. असं असा हा तुकारामाचा, पण ते दोन्ही एकच आहे. कळो आले जीवे, मज माझी याची भावे. हे किती मनापासून लिहिलं, जीवाला सगळं कळून आलेलं आहे, सगळं सगळं सगळं. की आता की माझा भाव जो विठ्ठलमय झालेला आहे, त्यातूनच मला हे ज्ञान झालेलं आहे की बाकी कशाचीही आवश्यकता नाही. फक्त पांडुरंग चित्ती ठेवायचा आणि पांडुरंगच चित्ती ठेवायचा, की झालं, की सगळं होतंय. पण सगळा खटाटोपा पांडुरंग चित्तात ठेवणे, त्याला कधी चित्तात कोंडणे म्हणतात, कधी त्या पांडुरंगाबरोबर भांडतात. पण सारखा पांडुरंगाचा ध्यास आहे चित्तामध्ये, की म्हणे झालंच, इतर साधनांची काही आवश्यकता नाही. आठवची पुरे. तुकाराम पुढच्या वेळीत म्हणतात, फक्त त्याची आठवण पुरे हो, आठवची पुरे. सुख अवघे मोहरे. सुख अवघे मोहरे म्हणजे, मोहरे म्हणजे पुढं, मोहरा म्हणजे पुढं असं म्हणतो ना, हा मोहरा आहे. मोहरा म्हणजे काय, पुढं असणाऱ्याला मोहरा असं म्हणतात. तर सुख अवघे मोहरे म्हणजे सुख पुढंच येत. सुख समोर येऊन उभा राहतो तुमच्या. आणि सुखाचा अर्थच इंद्रिय सुख नाही आहे हो. सुख म्हणजे परत पांडुरंगाचंच नाव आहे, पांडुरंगाचंच दर्शन आहे, जे दिसतंय त्यात पांडुरंग बघणं आहे. आठवची पुरे, सुख अवघे मोहरे. काय काय ओळ आहे बघा बरं. की हा आठव फक्त पुरे झाला हो पांडुरंगाचा, की पांडुरंग तुमच्या समोर जे काही आहे त्यातून पांडुरंगच तुमच्या समोर प्रगटायला लागतो, आणि तेच सुख आहे, दुसरं सुख काय. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. आता ह्यात त्यांनी नारायणाचं सिक्रेट सांगितलं. आपण आता नारायणाचा उल्लेख केला, आणि नारायणाचा उल्लेख याच अभंगामध्ये झाला. हा म्हणजे तुकोबा आपल्या गप्पा ऐकत होते, असाच त्याचा अर्थ आहे. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. नारायणा कोणती पूजा इच्छितो, तर मन पूजा इच्छितो. तुमच्या मनामध्ये सतत नारायण असला पाहिजे, एवढंच नारायणाला पाहिजे. बाकी नारायणाला तुमच्याकडून काही नारळ नको, नवस नको, काय आडवा झोपत आलो नको, काही काहीही नको, काहीही नको आहे. तर तुमच्या हृदयातलं त्याचं जे प्रेम आहे तेवढंच पाहिजे अगदी. आणि रामदासांनी सुद्धा सांगितलंय, तुकारामांनी जे सांगितले ते रामदासांनी सांगितले, तुकारामांनी सुद्धा सांगितले, सगळ्या संतांनी सांगितलंय की त्याच्याकडे सगळं आहे, पण त्याला त्याला त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते त्याच्याकडे नाही आहे. ही कॅनॉट लव्ह हिमसेल्फ. त्याला प्रेमाचा अनुभव पाहिजे असल्यानं त्यानं हे पसारा निर्माण केलाय, जीव निर्माण केले, असं सगळे रामानुजाचार्य म्हणतात, सगळे म्हणतात की त्याला प्रेमाची आवड फार आहे. तो भावाचा भुकेला. हे हे केवळ सांगण्यासाठी नाही आहे, हे परमेश्वराच्या स्वरूपाचं संतांनी जबाबदारीने केलेलं वर्णन आहे, की तो भावाचा भुकेला आहे बघा, एवढं समजून घ्या. त्याला भाव द्या की तो वश झाला, आणि बाकी काहीही करू नका. तो भावाचा भुकेला आहे. हे 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 केवळ कविता नाही आहे, हा अलंकार नाही आहे. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. हा नारायणाला तुमच्या मनाची पूजा, त्यानं त्याच्यावर केलेलं प्रेम आहे ना, हे तेवढंच पाहिजे. असं असं तुकाराम सांगते, ते तेवढंच त्याला द्या, की तो बाकी सगळं भरभरून तुम्हाला देईल. सगळं सुखच सुख आहे तुमच्या आयुष्यामध्ये, दुसरं काहीही नाही. 10 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. एक एक आपण अजून एक अभंग करूया आणि थांबूया. तुकाराम हा आमचा हा शेतकरी समाजातला आहे, कुणबी समाजातला आहे, आणि वैश्य वाणीचा व्यवसाय करणारा असा आहे. तर हे हा जो तुकारामांचा जो सगळा व्यवसाय आहे, तो दिसत अनेक अभंगांमध्ये दिसत राहतो. आता बघा ते कसं म्हणतात, एका बीजा केला नाश, एका बीजाचा नाश केला. तुम्ही दानोळीची रानं आम्हाला जेवढी बघायला मिळाली, तेवढं तुम्हाला काहीच बघायला मिळालं नाही चारू. पण एक बी पेरलं की जे ताट उगवून येतं, त्या ताटाला कणसं लागतात. एका बीजा केला नास, मग भोगले कणीस. हा हा तुकारामाचा दृष्टांत आहे. एक बीजा ते बीज मात्र संपतं, पण ते बीज संपतं, त्यात कणीस जन्माला येतं.
असं आहे म्हणाले. तुम्ही तुम्ही त्याग करा, आणि तो त्याग फळून कसा येईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण आधी आधी त्याग करा. आधी त्याची काय कणसाची अपेक्षा न करता बीज देऊन टाका तुम्ही, असं म्हणलेलं. एका बीजा केला नास, मग भोगले कणीस. यामध्ये इतरही अर्थ आहे. बीज हा म्हणजे विषयाचं बीज असतं, इच्छांचं बीज असतं, वासनांचं बीज असतं. तर ते ते त्या बीजाचा नाश केला पाहिजे, असंही ते जाता जाता सांगतात. एका बीजा केला नास, मग भोगले कणीस. कळे सकळा हा भाव. सगळ्या लहान मुलांना सगळ्यांना सुद्धा कळेल असं अशी गोष्ट आहे. लहान थोरांवरी जीव. सगळ्या लहान थोरांना सगळ्यांना थोरांवरी जे सगळे जीव आहेत त्यांना कळेल असा हा दृष्टांत मी सांगतोय. लाभ नाही फुकासाठी. हे तुकारामांचं हा हा वैश्यवाणी आहेत ते. ते सांगतायत फुकासाठी काही वस्तू मिळत नाही बाळा बाजारात. अगदी भक्तीच्या बाजारात आणि भक्तीच्या पेठेमध्ये सुद्धा फुकासाठी काही नाही आहे. मग कशासाठी मिळते? लाभ नाही फुकासाठी, केल्या विण जीवासाठी. अख्खा जीव द्यायला लागतो, तेव्हा पांडुरंग प्रसन्न होतो. असं सांगतो. फुकट मिळत नाही. काहीच फुकट मिळत नाही. तुकारामांकडनं शिकायचं की ते गोसावी पण जे आहे, संत पण आहे, हे फुकट मिळत नाही, हे बाजारात विकत मिळत नाही, हे चित्त दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. असा 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 भक्तीचा योग सांगतात तुकाराम. तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी. रणामध्ये जो शूर वीर असतो, तो जेव्हा आपला जीव देतो, प्राणाची आहुती देतो, तेव्हा त्याला दोन लाभ होतात. एक इथे ह्या जगामध्ये तो शूरवीर म्हणून, हुतात्मा म्हणून, योद्धा म्हणून प्रसिद्ध होतो. त्याची मरणोत्तर कीर्ती होते. आणि तो आपलं कर्तव्य निभावत असताना जेव्हा मरतोच, तेव्हा तो स्वर्गात जातो. त्यामुळे त्याला दोन्ही ऐहिकामध्ये कीर्ती होते आणि स्वर्गाच्या सुखाचा त्याला लाभ होतो. असं आमच्या गीतेमध्येच सांगितलेलं आहे अर्जुनाला कृष्णाने. त्याचा हा अनुवाद आहे. तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी. तर तुम्ही तुमचा तुमचा जीव पांडुरंगावर अर्पून टाका, फक्त त्याच्या नामावर नारायण नारायण म्हणून. जो काही लाभ होईल तो इथं जर तुम्ही आहात तोपर्यंत सगळं सुख तुम्हाला सामोरं येईल. आणि परत हा देह सोडल्यानंतर तर काय प्रत्यक्ष पांडुरंगच तुमच्या भेटीला येईल. असे दोन्ही लाभ तुम्हाला होतील, असं तुकाराम सगळे अनेक पद्धतीचे दृष्टांत घेऊन सांगतायत. आज आपण इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.